सलाम, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो प्रियांनो. लगातार आपण घेत असलेल्या विषयाला आपल्या सर्वांचा मिळणारा प्रतिसाद यासाठी प्रभूमध्ये मी सर्वांचे आभार मानतो. आज देखील सेवा कार्यासाठी, मंडळीसाठी आणि देवाच्या राज्यासाठी एक महत्त्वपूर्ण असणाऱ्या विषयावर आम्ही आज प्रकाश टाकणार आहोत. मागील काळामध्ये एका खेड्यामध्ये एका मोठ्या कार्यक्रमासाठी सेवकांनी मला आमंत्रण दिलं आणि त्या कार्यक्रमामध्ये मी गेलो. त्या गावातील लोकांच्या कानावर देवाचं वचन पडावं या अपेक्षेने त्या सेवकाने त्या प्रार्थना सभेसाठी खूप मेहनत घेतली. सर्व कार्यक्रम वगैरे झाला. सर्वांसाठी संध्याकाळचं जेवण त्याने ठेवलं होतं. सगळं काही आनंदात पार पडलं. हे झाल्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आम्ही चहा वगैरे घेतला, त्यांच्या घरी प्रार्थना केली आणि त्यानंतर निघत असताना त्या सेवकाने मला म्हटलं, पाळक साहेब, तुमचा फोन पे, गुगल पे नंबर द्या. मी म्हटलं कशासाठी? त्यावेळेस त्यांनी म्हटलं, सेवक या नात्याने तुमचा आम्हाला सन्मान करायचा आहे. कालची सभा छान झाली, वचन देखील छान झालं आणि म्हणून तुमचा नंबर द्या. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, पाळक साहेब, आशीर्वाद फक्त एकटेच घेतात का? आम्हाला नको का? या सभेसाठी तुम्ही धावलाय, या सभेसाठी तुम्ही खर्च केलाय, ही सभा पार पाडली. 8 दिवसापासून या सभेसाठी तुम्ही मेहनत घेत होता. आम्ही आलोत, आम्ही देवाच्या वचन शेअर केलं, थोडासा खर्च झाला, काय हरकत आहे त्याच्यामध्ये? आमचाही खारीचा वाटा असू द्या. तो सेवक ऐके ना, परंतु तरीही मी त्यांना म्हटलं, आम्हाला खूप तुमच्या सेवा कार्याबद्दल आनंद वाटला, कारण खेड्यामध्ये असून देखील तुम्ही देवाचं राज्य आणि देवाचं शुभवर्तमान यासाठी काम करत आहात. यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही. काही कुटुंबामध्ये आम्ही व्हिजिट केल्या आणि त्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस गेलो, आपल्या वडिलांसमान असणाऱ्या, आई समान असणाऱ्या लोकांनी सेवक या नात्याने जो मान सन्मान केला, जो रिस्पेक्ट दिला, खरोखर तो अलौकिक. सेवक घरी आल्यानंतर जो आनंद त्यांना झाला तो देखील आगळा वेगळा. म्हणून प्रियांनो, खेड्यापाड्यातल्या त्या प्रत्येक सेवकांना खरोखर सॅल्यूट, यासाठी की तुमच्यामुळं देवाचं राज्य त्या ठिकाणामध्ये टिकून आहे. मग जर आम्ही खेड्यापाड्यातलं सेवा कार्य पाहिलं तर म्हणजे पोरखेळ आहे का? तर नव्हे. सोपं आहे का? नव्हे. खेड्यापाड्यात सेवा कार्य करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्याच्यासाठी खूप मोठं जिगर लागतं. त्याच्यासाठी मोठ्या कष्टाची, त्यागाची, सर्व परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. त्यातही रात्रंदिवस सेवा कार्य करून देखील अनेकदा पदरात काहीच पडत नाही, हरवलेल्या आत्म्याशिवाय. हे असं म्हणायचं, घर जाळून कोळशाचा धंदा. परंतु तरी देखील आपल्या तन मन धनाने ते सेवक हरवलेल्या आत्म्यांसाठी थंडी, ऊन, वारा, पाऊस यामध्ये राबत राहतात, झटत राहतात. त्यांच्या कर्तृत्वाला खरोखर सलाम. त्या सेवकांच्या घरी पुन्हा व्हिजिट केली, प्रार्थना केली आणि आम्ही रिटर्न आलो. परंतु येत असताना तोच विचार मनामध्ये आला,
ग्रामीण सेवा कार्य म्हणजे तारेवरची कसरत आहे. आठवड्याभराचं दानार्पण किंवा ऑफरिंग जर पाहिली तर काही ठिकाणी 50 रुपये, काही ठिकाणी 100 रुपये, काही ठिकाणी 200-250 रुपये. तरीही सेवक हसऱ्या चेहऱ्याने ख्रिस्तामध्ये जीवन जगणार. कधी कुरकुर नाही, देवाकडे काही तक्रार नाही. यासाठी की दिलेल्या पाचांना खातर सेवा कार्य करत आहे. प्रियांनो, खरोखर खेड्यात सेवा कार्य करणं म्हणजे महाकठीण गोष्ट आहे. शहरी भागात परिस्थिती वेगळी आहे, खेड्यापाड्यातली परिस्थिती वेगळी आहे. व्हिजिट केली तर 10 रुपये मिळणार. सेवा पैशासाठी केलीच जात नाही, तरी ते धावत राहतात. मग हा सेवक जेव्हा सेवा कार्य करत असतो, त्याच्या व्यक्तिगत गरजा आहेत, त्याच्या कौटुंबिक गरजा आहेत, त्याच्या शिक्षण लेकरांच्या शैक्षणिक गरजा आहेत, त्याच्या आरोग्यविषयक गरजा आहे. मग त्यासाठी सेवक असेल, सेवा कार्याबरोबर तो काम शोधतो. गवंड्याच्या हाताखाली जाणं असेल, शेतातले काही कामं त्याला येत असेल ते करणं, बाकीचंही काम जे स्किल त्याच्यामध्ये आहे, जी कला त्याच्यामध्ये ते तो करत राहतो. त्याच्याबरोबर त्याची पत्नी, तिलाही विसरून चालणार नाही, कारण प्रभूमध्ये तिची खूप मोठी साथ त्याला असते. आणि म्हणून तो समर्पणाने सेवा कार्यामध्ये पुढे जात राहतो. अनेकदा कुटुंबामध्ये आर्थिक गोष्टीची नेहमीच चणचण असते, विपुलता आणि भरपुरी नाही. देव गरजा पूर्ण करतो, परंतु त्यातही अधिकच नाही. आणि म्हणून घर खर्च चालवण्यासाठी देखील तारेवरची कसरत केली जाते. काही वेळेला जर पाहिलं, अनेक सेवक खेड्यापाड्यातले माझे मित्र आहेत. काही वेळेला सेवेला जायचं हृदय असतं, परंतु गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे नसतात. काही वेळेला घरात आजार पण असतं, परंतु हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात. काही काही सेवकांच्या गाड्यांना 6-6 महिने, वर्ष सर्व्हिसिंग नाही. काही सेवकांच्या सेवा कार्यामध्ये जाण्या येण्याद्वारे गाड्यांचे टायर गुळगुळीत झाले, परंतु पैसा नसल्या कारणाने तेही बदलणं शक्य होत नाही. काहींचे बल्ब गेलेले, लाईट गेलेले गाड्यांचे, काहींचे चेन खराब झाली, आवाज येतोय, परंतु तरीही सेवा कार्य करत आहे. प्रियांनो, हे विश्वासातले ते खरे हिरो आहेत, जे मोठ्या त्यागातून देवाचं राज्य टिकून ठेवण्यासाठी रात्रंदिवस जागत आहेत. परंतु शहरी भागातली परिस्थिती वेगळी आहे. इकडं दान झालं, अर्पण झालं, संस्थेच्या माध्यमातून होणारी मदत झाली, सपोर्ट झाला, या माध्यमातून सेवकांच्या गरजा भागल्या जातात. आणि एकंदरीत मस्त चाललंय आमचं, असं एकंदरीत असतं. त्या व्यतिरिक्त जर सेवकाच्या घरातून कोणी जॉबला असेल, काही काम वगैरे करत असेल, तर सगळं काही व्यवस्थित चाललं जातं. परंतु अशा प्रसंगामध्ये जर आमच्या गरजा पूर्ण होत आहेत आणि त्याच मधून आम्ही त्या खेड्यापाड्यांसाठी, खेड्यापाड्यातल्या सेवकांसाठी एक चांगलं हृदय ठेवलं, मदतीचं हृदय ठेवलं, तर नक्कीच ते सेवाकार्य आशीर्वादाचं कारण असेल. पवित्र शास्त्रातील एक सुंदर प्रसंग आहे. एलियाला भूक लागली आणि विधवेने त्याची गरज भागवली. त्याचा परिणाम हा झाला, परमेश्वराने तिच्या घरातलं सर्व काही वाढवलं, दुष्काळ सरला, परंतु ते पीठ सरलं नाही, कारण ते आशीर्वादित झालेलं होतं. हे आम्ही मंडळीला शिकवतो, यासाठी की मंडळीने आम्हाला द्यावं, परंतु त्याच वेळेस याचनुसार जर
त्या विधवेसमान आम्ही त्या सेवकांसाठी कृती केली. जे आमच्याकडे आहे त्यातलं काही जर आम्ही त्या सेवकांना दिलं, त्यांच्या कुटुंबासाठी दिलं, त्यांच्या लेकरा बाळासाठी दिलं, त्यांच्या सेवा कार्यासाठी दिलं, त्यांच्या विशेष करून गरजांसाठी दिलं, जे हात प्रभूच्या राज्याच्या मदतीसाठी पुढे असतात त्या आशीर्वादापासून कधी वंचित राहणार नाही. मग एकीकडे आम्ही पाहतो सेवा कार्य वाढावं याच्यासाठी प्रार्थना करतो, उपवास करतो, सगळं काही करतो. परंतु शहरी भागामध्ये ज्या मंडळांमध्ये दान, अर्पण, दशांश या माध्यमातून जेही देवबाप देतो त्यातील कितपत आम्ही खेड्यापाड्यांसाठी पुरवतो? किती खेडे आम्ही दत्तक घेतलेले आहे? किती सेवकांना आम्ही सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये आहोत? याचा विचार करणं गरजेचं आहे प्रियांनो. खरोखर खेड्यापाड्यातलं सेवा कार्य सोपी गोष्ट नाही. माझे अनेक मित्र खेड्यापाड्यामध्ये आहे. ज्याही वेळेस मला जाण्याची संधी मिळते त्यास कोणीतरी जोडीदार असतो, त्याच्याबरोबर जाताना कुठंतरी हॉटेलमध्ये थांबायचं, त्या लेकरा बाळासाठी काहीतरी खायला घेऊन जायचं. आणि ज्यावेळेस आम्ही खायला घेऊन जातो त्या खेड्यातल्या सेवकाच्या घरी ज्यावेळेस जातो आणि ते खायला त्या लेकरांच्या हातामध्ये देतो, त्यांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद असतो. आणि तेवढ्यामध्ये पाळकसाहेबांच्या मुखातून हे वाक्य असतं, पाळकसाहेब याची काही गरज होती. त्यावेळेस माझं नेहमीचं उत्तर ठरलेलं असतं ते हे, शौल राजा ज्यावेळेस राजा नव्हता आणि गाढवं शोधण्यासाठी त्याला गरज होती शमूएलाच्या मदतीची, त्यावेळेस त्याच्या घरी जात असताना तो म्हणतो त्या संदेष्टाला भेटण्यासाठी आम्ही खाली हात कसं जावं? हे हृदय त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवतं. तो त्या सेवकाला भेटायला गेला आणि ज्या दिवशी गेला तो दिवस त्याच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरला. म्हणून त्या सेवकांना माझं हेच म्हणणं असतं, पाळकसाहेब हे तुमच्यासाठी नाही, माझ्या आशीर्वादासाठी आहे. हे यासाठी की त्या लेकरांना आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. तरीही किती मोठं हृदय त्या सेवकाचं, याची काय गरज आहे? संतुष्ट आहे तो त्याच्यामध्ये. परंतु जर देवाने आम्हाला अधिक दिलंय ना, तर आम्ही त्यांच्यासाठी पेरण्यासाठी देखील नेहमी पुढे असणं गरजेचं आहे. प्रियांनो, या दिवसामध्ये खेड्यापाड्यातल्या सेवकाचा आपण विचार करणं गरजेचं आहे. काही लोकांचे जीवन मी पाहतो, त्यांच्या वाढदिवसासाठी हे सेवक असतात, त्यांच्या लग्न कार्यासाठी हे सेवक असतात, त्यांच्या उतार कार्यासाठी हे सेवक असतात. परंतु ज्यावेळेस काही द्यायची वेळ येते ना, ते मोठमोठ्या सेवकांना त्यांचे मदतीचे हात पाठवतात. सेवक या नात्याने सेवक दुसरा त्यांची सेवा करतो, परंतु हे जिथं पेरायचं तिथं सोडून तिसरीकडे पेरून जातात. अरे ज्यांच्याकडे समुद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही लोटीभर पाणी टाकून काहीच होणार नाही. परंतु जर सेवक रात्रंदिवस खेड्यापाड्यामध्ये देवाच्या राज्यासाठी झटत आहे, आपल्या भविष्याचा विचार त्याच्या समोर नाही, आपल्या लेकरा बाळांचा भवितव्याचा विचार तो स्वार्थीपणाने करत नाही, तो प्रामाणिकपणे सेवा कार्यामध्ये धावत आहे. एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करून पती पत्नीने एक चांगलं लाईफ ते जगले असते, त्यांच्याही लेकरांच्या गरजा भागल्या असत्या, त्यांच्याही चांगल्या चांगल्या गाड्या असतात, त्यांचंही चांगलं घर असतं, एक चांगलं लाईफस्टाईल असतं. परंतु हे त्याग केवळ यासाठी की देवाने पाचारण दिलं आणि सेवेसाठी ते त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून सेवक या नात्याने त्यांचा तो त्याग पाहून आम्ही त्यांच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. प्रेषित पौल म्हणतो, मी माझ्या सोबत्यांच्या गरजासाठी मी या हाताने काम केलं. प्रियांनो, शहरी भागातल्या मंडळांना देणारे कमी नाहीत, मग त्यांच्याकडे असणारे कार्यक्रम देखील कमी नाहीत. परंतु अनेकदा जर आम्ही त्या खेड्यापाड्यातल्या मंडळांची परिस्थिती पाहिली, अनेक मंडळे आहेत त्या ठिकाणी बसण्यासाठी चटाया नाही, अनेक चर्चेस आहेत त्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्या नाही, अनेक ठिकाणी वाद्य आहेत परंतु ते फुटलेले आहेत, अनेक ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे परंतु ते चांगल्या स्थितीमध्ये नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जे चर्चेस आहेत, ज्या मंडळ्या आहेत, त्या मंडळ्या नेहमी आपले वाद्य झाले, आपल्या त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम अपग्रेड करत असतात आणि जेही त्यांचं मागचं राहिलेलं आहे
ते इतरत्र विकून टाकतात. परंतु जर ते चालू स्थितीत असेल, साऊंड सिस्टीम असेल, वाद्य असतील, खुर्च्या असतील, बाकीच्याही काही गोष्टी असतील, चांगल्या सतरंज्या असतील, मंडळीच्या गरजेच्या ज्या गोष्टी असतील, ते जर आम्ही खेड्यापाड्यातल्या मंडळीला दिल्या ना, तर नक्कीच त्यांच्या गरजा भागल्या जातील प्रियांनो. त्यांची फार मोठी अपेक्षा नसते. अनेक मंडळांना वाद्य नाहीत. काय आम्ही सेवक या नात्याने, मंडळी या नात्याने त्यांच्यासाठी एक वाद्य देऊ शकत नाही का? अनेक मंडळामध्ये चटाया नाहीत, सतरंज्या नाहीत. आम्ही देऊ शकत नाही का? आम्ही करणं गरजेचं आहे प्रियांनो. अनेक मंडळांमध्ये कार्यक्रम होतात, साऊंड सिस्टीम भेटत नाही त्यांना, इतरत्रही पण खर्चामुळे ते आणायचे टाळतात. मग अशा चर्चेसना आम्ही साऊंड सिस्टीम पुरवली तर त्यांच्या गरजा भागल्या जाणार नाही का? काही मंडळांची परिस्थिती अशी आहे, लोक मदतीचे हात नसल्या कारणाने त्या चर्चेसना रंगरंगोटी नाही, काही नाही, फरशी खाली नाही, अनेक ठिकाणी पत्रे फुटलेल्या स्वरूपामध्ये आहे, तुटलेल्या स्वरूपामध्ये आहे. अशांसाठी जर आपण मदतीचे हात पुढे केले तर नक्कीच त्याचं रिन्युएशन होऊ शकणार नाही का? आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लेकरं भक्ती घेऊ शकणार नाही का? मागच्या आठवड्यामध्ये एका व्यक्तीने मला सांगितले, एका सेवकाने 1 करोड रुपयाची गाडी घेतली फिरण्यासाठी. कुठं फिरणार होते तर शहरी भागामध्ये. 1 करोडची काय, 10 करोडची गाडी घ्या, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्याच वेळी जर सेवकाने आम्हाला भरभरून दिलं तर आम्ही सेवाकार्यासाठी किंवा सेवकांसाठी देण्यासाठी काही लागतो याची जाणीव आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. मागच्या काही काळामध्ये एका सेवकाने एक प्रेयर रिक्वेस्ट टाकली. त्या प्रेयर रिक्वेस्टमध्ये त्याच्या मुलाचं पित्ताशय खराब झालं होतं आणि त्याच्या ऑपरेशनसाठी त्याला मदतीची गरज होती. बिचाऱ्याने काही मागितलं नाही, तो फक्त म्हटलं, बाळासाहेब प्रार्थना करा. परंतु माझ्या बुद्धीला पटलं नाही. प्रार्थना तर आपण करतोच, परंतु वचन सांगतं प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा मदतीचे हात अधिक पवित्र असतात. प्रार्थना करतो एवढं बोलणं पुरेसं नाही. जर सेवकाचा मुलगा आजारी आहे आणि जर आमचं हृदय त्या ठिकाणी कळवळ्याने भरू शकत नाही तर आमचं सेवा कार्य करण्याला काय अर्थ आहे? आज त्याचा मुलगा आजारी, उद्या माझा मुलगा आजारी असेल, माझ्या कुटुंबातलं कोणी आजारी असेल आणि जर कळवळा मला त्यांच्यासाठी नाही, माझ्यासाठी कोण कळवळ्याने भरलं जाणार आहे? मी त्या सेवकाच्या घरी व्हिजिट केली, त्या मुलासाठी प्रार्थना केली आणि जे देवबापाने मला प्रेरणा दिली होती त्यानुसार मला जेही त्याच्यासाठी करता आलं मी त्याच्यासाठी केलं. ज्यावेळेस त्या मुलाचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर त्या सेवकाने कॉल केला आणि तो सेवक म्हणतो, पाळकसाहेब धन्यवाद. मी म्हटलं धन्यवाद येशूला, यासाठी की त्याने मलाही ते मन दिलं आणि यासाठी की तुम्ही सेवा कार्य करत आहात, तुमची गरज प्रभूने माझ्या माध्यमातून पूर्ण केली. आणि म्हणून हे हृदय सेवक या नात्याने आमचं असणं गरजेचं आहे. जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही कितीही कमवलं, कोण काही घेऊन गेलेलं नाही आणि सेवकांना देखील परमेश्वर अलाउड करत नाही की तुम्ही काहीतरी वर घेऊन जाणार आहे. आणि म्हणून या जगामध्ये जीवन जगत असताना तन मन धनाने शहरी सेवकांनी ते खेड्यातल्या सेवकांसाठी आपले मदतीचे हात पुढे करणं गरजेचं आहे. मग काही मंडळांमध्ये लिटरेचर उपलब्ध असेल, बायबल स्टडीचे पुस्तकं उपलब्ध असतील, संडे स्कूलचे पुस्तकं उपलब्ध असतील, काही माध्यमातून बायबल्स उपलब्ध असतील. जर त्या सेवकांना आपण उपलब्ध करून दिले तर नक्कीच त्यांच्या सेवा कार्याला गती मिळाल्या वाचून राहणार नाही. अनेकदा त्या सेवकांच्या कुटुंबासाठी काही जर व्यवसाय आपण देऊ शकलो, जर पत्नी टेलरिंग काम करत आहे तिच्यासाठी काही करू शकलो तर ते आनंदाची गोष्ट आहे प्रियांनो. खूप मोठं असं करावं आपण असं काही नाही, परंतु जर आमच्यामध्ये काही क्षमता आहे आणि ती असून जर आम्ही करत नाही तर आमचं सेवक या नात्याने जीवन देखील व्यर्थ आहे. म्हणून त्या सेवकांना आपल्या प्रार्थनेमध्ये नेहमी उचलून धरा. आपल्या प्रार्थनेची त्यांना गरज आहे. अनेकदा मी खेड्यापाड्यातल्या सेवकांना भेटण्यासाठी जात असतो. त्यांच्या कुटुंबियामध्ये भेटणं, त्यांची विचारपूस करणं, कसं चाललंय, काय चाललंय हे पाहणं, एकत्र सहभागिता घेणं, त्यांच्या आनंदात सहभागी होणं आणि त्यांना हे दाखवून देणं, पाळकसाहेब आम्ही तुमच्याबरोबर, आमची मंडळी तुमच्याबरोबर, आमचे सेवक तुमच्याबरोबर आहे, तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.
खूप मोठा आधार त्यांना येऊन जातो. आणि म्हणून अनेकदा शहरी भागातल्या सेवकांनी खेड्यापाड्यात जाणं गरजेचं आहे. त्या सेवकांच्या परिवाराला भेटी देणं गरजेचं आहे. त्यांच्याशी फेलोशिप करणं गरजेचं आहे. त्यांचं जीवन पाहणं गरजेचं आहे. त्यांचे कष्ट पाहणं गरजेचं आहे. सेवा कार्यातलं योगदान पाहणं गरजेचं आहे. कुठं कुठं ते व्हिजिट करतात त्यांच्या बरोबर फिरून पाहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही फिरून येताल ना, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले वाचून राहणार नाही. एक सेवक माझे मित्र आहेत आणि हा सेवक कमीत कमी 8-10 खेड्यामध्ये व्हिजिट करतो. कशी करतो तर सायकलवर. अनेकदा गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे नसतात आणि खेड्यापाड्यामध्ये प्रार्थना केली म्हणजे ऑफरिंग मिळेलच असं काही नाही. लोक चहा पाजतात, परंतु तरीही हा व्यक्ती आनंदाने सेवा कार्य करतो. मग ज्यावेळेस त्या सेवकाच्या ठिकाणी मी स्वतःला ठेवून पाहतो, 10 खेड्यांमध्ये सायकलवर जाऊन सेवा कार्य करणं मला शक्य आहे का? तर नाही शक्य. माझ्या अंगावर काटा उभारेल. परंतु तो जर करत आहे आणि जर माझ्या ठाई कुवत आहे, मी त्याचा सायकलवरचा प्रवास 2 व्हीलरवर कसा येईल याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मग या नात्याने शहरातील मंडळ्या असतील, शहरातील सेवक असतील, शहरातील जे जॉब करणारे बंधू भगिनी असतील, अशांनी या सेवकांसाठी आपल्या मदतीचे हात पुढे ठेवणं गरजेचं आहे. हे अशा सेवकांसाठी करायचं आहे की ज्यांचं सेवा कार्य प्रामाणिक आहे, ज्यांचं चरित्र चांगलं आहे, ज्यांचे साक्ष चांगले आहे आणि ज्यांचा उद्देश देवाचं राज्य वाढावं हा आहे. जर अशा सेवकांसाठी आपण काही कराल ना, तर प्रभू नक्कीच त्याचं मोठं प्रतिफळ आम्हाला दिल्या वाचून राहणार नाही. काही खेड्यापाड्यामध्ये आम्ही पाहतो की काही पालकांना मंडळ आहेत, परंतु चर्च नाही. इमारत जाऊ द्या, परंतु नक्कीच आपण त्यांना एक पत्र्याचं शेड उभारून देऊ शकतो. अनेक जॉब करणारे लोक आहेत. जर एका व्यक्तीने एका खेड्याचं ओझं घेतलं तर 40-50 हजार रुपयात आपण एक शेड त्यांना उभारून देऊ शकतो, जिथं ते भक्ती घेऊ शकतात. परंतु ही मानसिकता असायला पाहिजे, हे सेवा प्रतीचं हृदय असायला पाहिजे. बेगडी धार्मिकता काही उपयोगाची नाही, बेगड्या प्रार्थनाही काही उपयोगाचं नाही. आम्ही प्रत्यक्ष सेवा कार्यामध्ये काम करणारा असायला पाहिजे. शहरी भागात तर कोणी सेवा कार्य करेल, परंतु ग्रामीण भागामध्ये सेवा कार्य करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आणि अनेकदा आमची प्रार्थना असते, प्रभू तुझा शुभवर्तमान जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ दे. जगाचा कानाकोपरा बाजूला राहू द्या, अगोदर आमच्या खेड्यापाड्यातल्या सेवकांना जतन ठेवण्याचं आपण काम करूया. जर ते जगले तर शुभवर्तमान जगेल, आणि जर ते शुभवर्तमान जगलं तर देवाचं राज्य त्या ठिकाणी टिकेल. नाहीतर आधांतरी चालण्यामध्ये किंवा आंधळ्याप्रमाणे चालण्यामध्ये काही अर्थ नाही. शहरी भागामध्ये एक मोठी मीटिंग घेतली, हजारो लोक गोळा झाले म्हणजे आम्हाला वाटतं खूप मोठं काम वाढलं गेलं. परंतु आज एक चिंतनाचा विषय तुमच्या समोर ठेवून जात आहे. याच्यावर मनन करा आणि आपल्या प्रतिक्रियेची मी आपल्याकडून अपेक्षा करतो. तेही पूर्वीच्या काळामध्ये खेड्यापाड्यापर्यंत मिशनरी लोकांनी मंडळ्या नेल्या, चर्चेस उभारले. संसाधनं नव्हते, वाहतुकीच्या साधनं नव्हते, अनेक अडचणी अडसर होते, परंतु तरीही ते प्रत्येक गावापर्यंत मंडळ्या घेऊन गेले. त्यांनी मंडळ्या उभारल्या, लोक उभारले आणि त्या ठिकाणी चर्चेस उभारले. परंतु आत्ताच्या काळामध्ये संसाधने आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे, आर्थिकता आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु एक खेड्यातली मंडळी बंद होत आहे. यास कारणीभूत कोण आहे? जर आम्ही खेड्यांकडे लक्ष दिलं नाही तर शुभवर्तमान जगाच्या कानाकोपऱ्यात जावं याच्यासाठी आमचं प्रार्थना करणं व्यर्थ आहे. केवळ प्रार्थना करून चालणार नाही, प्रत्यक्ष कृती करावं लागेल. सेवकांसाठी, सेवकांच्या कुटुंबियासाठी, त्यांच्या लेकरा बाळांसाठी आपला ओझं घेऊन केवळ प्रार्थना नव्हे तर मदतीचे हात पुढे करावं लागेल, जेणेकरून त्यांच्या गरजा जर भागल्या
आज जेवढं ते देवाच्या कार्यासाठी धावतात अधिक धावतील आणि त्याकरवी देवाचं राज्य वाढल्या वाचून राहणार नाही. विशेष करून आज संपूर्ण व्हिडिओ आपला कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया जरूर कमेंटमध्ये आपण टाकू शकता. त्या माध्यमातून मला कॉलही आपण करू शकता. येणाऱ्या दिवसामध्ये विशेष करून या खेड्यापाड्यातल्या सेवकासाठी काम करूया. जर खेड्यातलं सेवाकार्य वाढलं, देवा अद्भुत काम केल्या वाचून राहणार नाही. देवा सर्वांना या वर्षातून आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.